नमस्कार. विज्ञानयात्री रुडॉल्फ आर्थर मार्कस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री रुडॉल्फ आर्थर मार्कस हे कॅनडा देशाचे जन्मलेले अमेरिका देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1992 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. कॅलटेक नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर येथील प्राध्यापक कार्य कालावधीत रुडॉल्फ आर्थर मार्कस यांनी रासायनिक अभिक्रिया प्रणालीमधील इलेक्ट्रॉन हस्तांतरण सिद्धांत हा शोध लावला. या संशोधन कार्यासाठी रुडॉल्फ आर्थर मार्कस यांना रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रासायनिक प्रणालीमधील इलेक्ट्रॉन स्थानांतरण अभिक्रिया म्हणजे एक अणू आयन किंवा रेणूवरून दुसऱ्या अणू किंवा रेणूकडे इलेक्ट्रॉनची झालेली देवाणघेवाण. ही प्रक्रिया प्रामुख्याने रिडॉक्स अभिक्रिया मध्ये घडते. येथे ऑक्सिडीकरण, इलेक्ट्रॉन गमावणे किंवा क्षपण, इलेक्ट्रॉन मिळवणे एकाच वेळी होते. अणूच्या बाह्य कक्षेतील एक इलेक्ट्रॉन हस्तांतरण करण्यासाठी रुडॉल्फ आर्थर मार्कस यांचे सिद्धांत थर्मोडायनॅमिक आणि गतिज फ्रेमवर्क प्रदान करते. इलेक्ट्रॉन हस्तांतरण हा रासायनिक अभिक्रियाचा सर्वात सोपा प्रकार आहे. यात समान अणु संरचनेच्या पदार्थामधील एक बाह्य गोलाकार इलेक्ट्रॉन हस्तांतरण आहे. त्याचप्रमाणे मार्कस द्विसंयोजक आणि त्रिसंयोजक लोह आयनामधील अभ्यास सुद्धा आहे. इलेक्ट्रॉन हस्तांतरण हे रासायनिक अभिक्रियांच्या सर्वात मूलभूत प्रकारापैकी एक असू शकते, परंतु त्याशिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही. इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचा उपयोग सर्व श्वसन क्रिया तसेच प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत केला जातो. अन्न रेणूंच्या ऑक्सिडायझेशन करण्याच्या प्रक्रियेत 2 हायड्रोजन आयन, 2 इलेक्ट्रॉन आणि 1 ऑक्सिजन रेणू एक्झोथर्मिक अभिक्रिया तसेच H2 म्हणजे पाणी तयार करतात. इलेक्ट्रॉन हस्तांतरण ही निसर्गातील एक व्यापक, सामान्य आणि आवश्यक अभिक्रिया असल्यामुळे मार्कसचा सिद्धांत रसायनशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानले जाते. इलेक्ट्रॉन हस्तांतरणाच्या त्यांच्या अनेक अभ्यासाशी जोडलेले रासायनिक अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या अवस्थेतील धातूंच्या आयनामधील इलेक्ट्रॉनचे हस्तांतरण होय. या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण जलीय द्रावणातील द्विसंयोजक आणि त्रिसंयोजक लोह आयनामधील एक असेल. मार्कसच्या काळात ही विशिष्ट अभिक्रिया ज्या संत गतीने झाली त्याबद्दल रसायनशास्त्रज्ञ आश्चर्यचकित होते. यामुळे सन 1950च्या दशकात अनेक रसायनशास्त्रज्ञ आकर्षित झाले आणि त्यामुळे मार्कसच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमध्ये रस निर्माण झाला. मार्कसने या रासायनिक अभिक्रियेत सापडलेल्या तत्वावर आधारित अनेक अभ्यास केले आणि त्यांच्या अभ्यासातून त्यांचा प्रसिद्ध मार्कस सिद्धांत तयार करण्यात यश आले. या सिद्धांताने नवीन प्रायोगिक कार्यक्रमांना मार्ग दिला, ज्याने रसायनशास्त्रातील सर्व शाखांमध्ये योगदान दिले गेले. रुडॉल्फ आर्थर मार्कस यांचा जन्म दिनांक 21 जुलै 1923 रोजी कॅनडा देशातील मॉन्ट्रियल, क्युबेक येथे झाला. बॅरन बिग हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मॅकगिल विद्यापीठात त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. मॅकगिल विद्यापीठात त्यांना रसायनशास्त्रातील गणितीय शास्त्रासाठी जास्त गुण होते. गणितातील कौशल्याचा उपयोग त्यांनी संशोधन कार्यातील गणकार्यासाठी, इलेक्ट्रॉन हस्तांतरणाचा सिद्धांत तयार करण्यासाठी आणि गणितावर आधारित रसायनशास्त्रातील काही समीकरणे प्रस्तावित करण्यासाठी उपयोगात आणले. रुडॉल्फ आर्थर मार्कस यांचे पदवी शिक्षण आणि संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD शिक्षण मॅकगिल विद्यापीठात पूर्ण झाले. सन 1946 पदवी शिक्षणानंतर रुडॉल्फ आर्थर मार्कस यांनी कॅनडा देशातील राष्ट्रीय संशोधन परिषद येथे नोकरी केली. त्यानंतर नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ आणि ब्रुकलिन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे रुडॉल्फ आर्थर मार्कस यांनी नोकरी केली. सन 1952 रुडॉल्फ आर्थर मार्कस यांनी नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ येथे राईस रॅम्सेपर्जर कॅसल म्हणजे RRK आणि संक्रमण स्थिती सिद्धांत ट्रान्झिशन स्टेट थेअरी यांच्या एकत्रीकरणातून राईस रॅम्सेपेंजर कॅसल मार्कस हा सिद्धांत प्रस्तावित केला. सन 1958 रुडॉल्फ आर्थर मार्कस यांना युनायटेड स्टेट्स अमेरिका सरकारने नागरिकत्व बहाल केले. रासायनिक अभिक्रिया प्रणालीमधील इलेक्ट्रॉन हस्तांतरण सिद्धांत या संशोधन कार्यासाठी सन 1992 सालचा
रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार रुडॉल्फ आर्थर मार्कस यांना देऊन गौरवण्यात आले. विविध विद्यापीठाकडून रुडॉल्फ आर्थर मार्कस यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान करण्यात आल्या. मार्कस यांना 1983 शिकागो विद्यापीठाकडून, गोटेनबर्ग विद्यापीठाकडून, ब्रुकलिन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटकडून, मॅकगिल विद्यापीठाकडून, क्वीन्स विद्यापीठाकडून, ब्रान्स विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, चॅपेल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ, योकोहामा राष्ट्रीय विद्यापीठ, अर्बाना शॅम्पेन इलिनॉय विद्यापीठ, टेक्निऑन इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, फॅलेसिया टेक्निकल युनिव्हर्सिटी, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी, वॉटरलू विद्यापीठ, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, तुमकुर विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ आणि कॅलगरी विद्यापीठ यांच्याकडून मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. या व्यतिरिक्त त्यांना सन 2018 चिली येथे सॅन्टियागो विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. सन 1992 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वी त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये मार्कस यांना 1978 केमिकल फिजिक्समधील इरविंग लँगमूर पारितोषिक, 1982 रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री फॅराडे विभागाचा रॉबिन्स पुरस्कार, सन 83 कोलंबिया विद्यापीठाचा चॅन्डलर पुरस्कार, 1984 ते 1985 रसायनशास्त्रातील उल्फ पारितोषिक, 1988 शताब्दी पारितोषिक, विलार्ड गिब्स पुरस्कार आणि पीटर डेबी पुरस्कार, 89 नॅशनल मेडल ऑफ सायन्स, 90 ओहियो स्टेटचा विल्यम लॉईड पुरस्कार, 90 थिओडर विल्यम रिचर्ड्स पुरस्कार, 91 पॉलिंग पदक, रेमसेन पुरस्कार आणि एडगर फाहस स्मिथ व्याख्याता, अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार, 1993 सैद्धांतिक रसायनशास्त्रातील हर्षफिल्ड पारितोषिक त्यांना मिळाले. त्यांना 1975 ते 1976 या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकीय फेलोशिपी मिळाले. मार्कस यांची 1970 नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, 73 अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, 90 अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये निवड झाली, 91 रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि 93 रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे मानद सदस्यत्व मिळाले. 87 त्यांची रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्यत्व म्हणून निवड झाली. सन 2019 त्यांना फ्लोजेन स्टार आउटरीचद्वारे SIPS 2019 फ्रे इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुडॉल्फ आर्थर मार्कस हे कॅनडा अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांना रासायनिक प्रणालीमधील इलेक्ट्रॉन स्थानांतरण अभिक्रियांच्या सिद्धांतासाठी 1992 साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या प्रसिद्ध मार्कस थेअरीमुळे रेणूमध्ये इलेक्ट्रॉनच्या हालचाली समजणे सोपे झाले. मॅकगिल विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात PhD. त्यांनी रासायनिक अभिक्रियांच्या दरावर मार्कस सिद्धांत मांडणीवर मोलाचे कार्य केले. रासायनिक प्रणालीमधील इलेक्ट्रॉन स्थानांतरण अभिक्रिया म्हणजे एक अणू आयन किंवा रेणूवरून दुसऱ्या अणू किंवा रेणूकडे इलेक्ट्रॉनची झालेली देवाणघेवाण होय. ही प्रक्रिया प्रामुख्याने रेडॉक्स अभिक्रियामध्ये घडते, जिथे ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे आणि क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवणे एकाच वेळी होतात. रासायनिक प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉन स्थानांतरणाचे बाहेर कवच स्थानांतरण आणि अंतरकवच स्थानांतरण 2 प्रमुख मार्ग किंवा प्रकार मानले जातात. जैविक प्रणाली म्हणजे वनस्पतीमधील संश्लेषण, प्रकाश संश्लेषण आणि विद्युत प्रसारशास्त्र, सर्व प्रकारच्या बॅटऱ्या, गॅल्व्हॅनिक सेल, इंधन पेशी ही रासायनिक प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉन स्थानांतरण संदर्भातील महत्त्वाची उदाहरणे आहेत. 100व्या वाढदिवसापर्यंत रुडॉल्फ आर्थर मार्कस हे सक्रियपणे संशोधन कार्यरत होते. विज्ञान क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या रुडॉल्फ आर्थर मार्कस यांचे दिनांक 16 जुलै 2026 रोजी त्यांच्या 103व्या वाढदिवसाच्या 5 दिवस आधी कॅलिफोर्नियातील पासाडोना येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. विज्ञानयात्री रुडॉल्फ आर्थर मार्कस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.